मैदा न घालता आज बनवूया हेल्दी गव्हाच्या पिठाचे मोमोज. हे मोमोज इतके सॉफ्ट आणि टेस्टी आहेत की तुम्ही बाहेरचे विसराल. स्वागत आहे तुमचं माझ्या रूपाच फूड स्टोरीवर. त्यासाठी आपल्याला किसलेलं पनीर, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं गाजर, काळी मिरी पावडर, लसूण बारीक चिरलेला आणि आलं हे चॉपरमधून काढलेलं आहे मी सगळं बारीक. फक्त गाजर हे किसलं आहे, गाजर आणि पनीर. त्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागेल. 2 वाटी घेतलं हे. आता हे एका बाउलमध्ये काढून घेते. त्यात मीठ चवीनुसार आणि थोडं तेल घातलं. त्याचा सॉफ्ट असा गोळा मळून घेऊ. आता हा 10 मिनिट झाकून ठेवू. तोपर्यंत आपण काही मसाले बनवून घेऊ. त्यासाठी आधी चटणी बनवू. चटणीसाठी मी पॅनमध्ये गरम पाणी ठेवलं आणि टोमॅटो घेतले. टोमॅटोला मधातून 2 कट मारले. थोडं लसूण पाकळ्या त्या घालून घेते. लाल मिरची थोडी ती कलरवाली होती आणि ह्या तिखट आहेत. आलं हे सगळं चांगलं होऊ दे. त्याचे साल निघत आहे टोमॅटोचे म्हणजे झालं. आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊ. पॅनमध्ये तेल, त्याच्यामध्ये हिंग घातलं आणि जे आपण मिक्सरमधून काढलेलं होतं ते टाकून दिलं टोमॅटोचं चटणी बनवण्यासाठी. थोडं मीठ आणि तिखट कमी वाटलं म्हणून मी थोडंसं रेड चिली सॉस घातला होता. आता स्टफिंग बनवून घेऊ मोमोजसाठीचं. पॅनमध्ये तेल टाकलं, त्यामध्ये लसूण बारीक चिरलेला, आलं हे चांगलं परतवून घेऊ. याचा सुगंध खूप सुंदर येतो. आता त्यामध्ये कांदा टाकून घेते. सिमला मिरची, किसलेला गाजर. आता एंट्री झाली पनीरची. हे सगळं मिक्स करून घेऊ. भाज्या हे जास्त शिजवायच्या नाहीत, फक्त वाफ काढायची बस. काळी मिरी पावडर घातली, सोया सॉस थोडा, नंतर शेजवान चटणीने छान लागेल ते. अजून मीठ चवीनुसार. आता जो गोळा बनवून ठेवला तर तो चांगला मुरला आणि आता त्याची मोठी पोळी लाटून घेते. तुम्ही छोट्या छोट्याही करू शकता. मी मोठी केली आणि वाटीने कट केलं ते. आणि याच्यामध्ये आता स्टफिंग भरू. त्याचे 2 साईड दाबून घेऊ. त्या एकत्र करायच्या. आकार म्हटलं तर थोडंसं आणि त्याच्या प्लेट्स पाडायच्या आणि त्या मागच्या साईडला दाबत जायच्या. अशा प्रकारे. आणि ते सारण जे आहे ते मागं ढकलत जायचं आतमधलं. अशा प्रकारे सर्व बनवून घेते. सर्व मोमोज बनवून घेते. आणि वाटलं तर असा पण आकार देऊ शकता. तसं बनलं की असा आकार द्यायचा, वेगळा शेप. आकाराचं काही नाही, चव तर त्याची छानच लागणार आहे.
इकडे स्टीमरमध्ये पाणी टाकून घेतलं, पाणी तापलं. आता प्लेटला थोडं तेल लावून घेते आणि सर्व मोमोज त्यामध्ये ठेवून घेते. स्टीम आली, छान वाफ आली म्हणजे झाले. ते काढून घेऊ आता प्लेटमध्ये. बघा, एक तोडून दाखवते मी. खूप सुंदर म्हणजे असं भरल्या गेलं छान. आणि चटणीसोबत मोमोज किलर कॉम्बिनेशन आहे, खूप सुंदर लागतात. अशीच रेसिपी हवी असेल तर लगेच फॉलो करा आणि कमेंट्समध्ये मोमोज टाका. भेटूया नंतरच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.